है जब तलह का सामान तेरी शिरडी में आता हिंदू है मुसलमान तेरी शिरडी सबके हुए आसान तेरी शिरडी में. फायनली आज शो आहे आपला आणि आपण पोहोचलो लोकेशनला आणि लालबागमध्ये आलो आहे. लालबाग म्हणजे विषय हार्ड आहे. कुठला शो आहे काय सगळं कॉन्टेंट सांगतो. सर्व एंट्रन्सच एवढा भारी आहे ना की ओम साईराम. थोडा लाईट जास्त आहे, थोडा ॲडजस्ट व्हा. आणि आल्या बाबांची मूर्ती ओम साईराम बाबा. अभिषेक राणे आमचे मित्र. दोघे एकत्रच असतात. चलो सेटअप आहे इकडे आपला. सांगतो कुठला शो आहे काय आहे ते आणि सेटअप वगैरे लावू मग भेटू. स्वपादाश्रितानां स्वभक्तिप्रियाणां समुद्धारणार्थो कलमजं भवन्तं ईश्वरं साहिनाथं सदा वरुक्षस्य मूलाधिवासा सुराद्राविणं दीप्तमप्राप्रियं तं रूपकल्पवृक्षाधिकं साधयन्तं ओम्या लेट आला तेवढा. आणि सालाप्रमाणे आमच्या काकू लेट आलेले आहेत. सालाप्रमाणे जरा तुम्ही जरा टायमात यायला शिका ना थोडं. हां लेट नाही लवकर यायचं. अरे माहिती आहे मला. पी थोडं बॅलन्स होईल आणि प्रोग्राम चालेल. क्राऊड एक नंबर वाटतो आज लालबाग म्हणजे. अरे बापरे बाबांचा प्रसाद. ओम साईराम. बॅलन्स करतो चालू.
आपण इथे आहोत ते भाग्यवंत आहोत. मनात आला की आला ना भाकरीचा तुकडा, मिळाला ना भाकरीचा तुकडा, मग यापेक्षा भाग्य ते काय आपलं. म्हणूनच मगाशी मी उल्लेख केला की आपण फक्त मांडता आलं पाहिजे. सगळं सगळं साई ना आपल्या मनाप्रमाणे करत जातं. आणि मग आता खरंच सुखी म्हणून आपण मानून घेताना सगळं दुःख आता बाजूला ठेवायचं. 1-2 तास कसलाच विचार नाही, फक्त समोर साईंची प्रतिमा, साईंची असलेली ही गाणी तुमच्या कानातून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असताना तो साई शिर्डीत गेल्याचा भाव आणि सोबतच आमच्या ह्या सगळ्या कलाकारांचा आवाज तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल. परंतु भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेप्रमाणे आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात हीच मुळात त्या श्री गणरायाला आळवून करत असतो. 14 विद्या आणि 64 कलेचा तो अधिपती त्या गणरायाच्या चरणाशी नतमस्तक होऊया. म्हणतात ना, तूच तो विघ्नहर्ता, तूच तो गणराया, तूच तो बुद्धीची दैवता, तूच 14 विद्या आणि 64 कलेचा तो अधिपती. त्या गणरायाच्या चरणी आम्ही सर्व कलाकार जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा इतकंच म्हणतो की रणभूमी ते रंगभूमी, रणभूमी ते रंगभूमी, जी साऱ्या साऱ्या नात शरण नाही, जास्त शरण जाते ही सारी रया. त्या गणेशाचं वंदन करूया म्हणून मंगलमूर्ती. आधी गणनमिला बाप्पा मनावतीला, आधी गणनमिला बाप्पा मनावतीला, शुभ कार्यारंभी गणराय पूजिला, शुभ कार्यारंभी गणराय पूजिला, शुभ कार्यारंभी गणराय पूजिला. रूप विलसिते तुझे जनिवाळा, विलसते तुझे ललिवाळा, रूप विलसते तुझे ललिवाळा. करुणास्त मनोहर काला, रूप विलसिते तुझे जनिवाळा. पहिले वंदन गणराय तुझला, पहिले वंदन गणराय तुझला, शुभ कार्यारंभी गणराय पूजिला, शुभ कार्यारंभी गणराय पूजिला, शुभ कार्यारंभी गणराय पूजिला. फोन केला साईबाबांना आज मला, कोण स्वप्नात गेला, फोन केला साईबाबांना आज मला, कोण स्वप्नात गेला. पारंगाया लागला तुझा काय तुला, रुसला कामदवरी तुला कसला राग आला. पारंगाया लागला तुझा काय तुला, रुसला कामदवरी तुला कसला राग आला. फोन केला साईबाबांना आज मला, कोण स्वप्नात गेला, फोन केला न चुकता काम करणारी ती आपली आई. आणि त्या आईची तस्वीर त्या भिंतीवर पाहून तर बाळ म्हणतो कसा, किती ग माझ
किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला सावली फिरून गेली पडलो मी कुणाला पडलो मी कुणाला पडलो मी कुणाला वासराला सोडलं कुठं आई गं वासराला सोडून कुठे निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग तू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग कि शिरडी जाने वाले से मुझसे सिर्फ एक ही कहना है कि किसी के दिल में क्या क्या है, किसी के दिल में क्या क्या है ये साई की खिड़कियां जानती है। किसके दिल में क्या क्या है ये साई की खिड़कियां समझती है और जानती है। रोज माली आता है सींचने चमन से तेरे, कौन फूल तोड़ेगा ये डालियां ही समझती है। है जब तलह का सामान तेरी शिरडी में आता हिंदू है मुसलमान तेरी शिरडी सबके हुए आसान तेरी शिरडी में। नजराना दिल गलाया बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा